घाबरू हरी हरी आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागे लिंग पुंडलीक कामधेनु कल्प तरु चिंतामणी आवडिते धनी पुरविते तुका म्हणे जीवा तोर झाले सुख नका तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे भूक तहान काही कामधेनु कल्प तरु चिंतामणी आवडी ती धनी पुरविते पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान चरणा त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी अपुलिया श्रीपादनाथं गुरुराजवरी मोक्षानामं ज्ञानदानैकलक्ष्यं होते क्षत्रियवाष्णं तन्नमा वेदवेदान्तपृष्ठं महायोगपीठे तटे भीमरज्जां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलमचरं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदोनी श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे आता नमन माझे गुरु राजा महाराज माझा शिवाजी क्रांती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची जगदोद्धारा लागे धरीला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा निळा शरणांगत म्हणवी आपुला मिरविला संती देऊनी हाती आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागे लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरो चिंतामणी आवडिते धनी पुरविती सेवेकरिता घेतलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्याची मूर्तिमंत महामेरू ज्यांच्या मुखातून
पाचवा वेद निर्माण झाला, तो उपनिषद. तो कोपनिषद असा जो पाचवा वेद तयार झाला असे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या गाथ्यातील आवडीचा विषय सांगणारा आणि सुख देणारा विषय सांगणारा आहे विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या आवडीचा विषय काय आहे. माझा अतिशय आवडीचा तर विषय असेल तर पंढरी. आवडे पंढरी, आवडे भीमा, आवडे पांडुरंग. का बरं पंढरी का आवडे, भीमा का आवडे, पांडुरंग का आवडे? कारण तो परमात्मा त्या जीवाची अपेक्षा पुरी करीत असतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे एकाच गोष्टीची, सर्व एकाच गोष्टीसाठी चालली. कोणाला पैसा नकोय, कोणाला संपत्ती नकोय, कोणाला औदार्य नको, सगळ्यांना पाहिजे सुख. काय पाहिजे महाराज सगळ्यांना? तुम्ही अन्नदान करतात सुख मिळावं म्हणून, आम्ही वारी करतो तर आम्हाला सुख मिळावं म्हणून. कारण का तो सुखाचा आगर आहे, त्याच्यापाशी सर्व सुखाचा ठेवा आहे. म्हणून आपल्याला या दुःखी जीवाला संसारात सुख कुठेच नाही, आणि या संसारात सुख मिळत नाही म्हणून सुखाच्या प्राप्ती करतात. दोन साधन आहेत, एक संत सुख वशीची ठाई बहुपायी संतांची, आणि सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर. महाराज सुखरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याकडेच का सुख मागायचं बरं? कारण तो परमात्मा आपला आहे. कोणाचा आहे तो? आणि आपण त्याचे आहोत. तो सोडून या विश्वात आपलं आपलं असं म्हणून कोणीच नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. खूप चिंतनाचा विषय हा. आम्ही ज्याला ज्याला माझं म्हणतो ते आपलं आहेच का? ज्याच्या त्याने बघायचं तपासून. आमचे वडील ज्याला माझं म्हणत होते, आमचे आजोबा ज्याला माझं म्हणत होते, पंजोबा माझं म्हणत होते, माझं म्हटलेल्या वस्तू इथंच राहिल्या, माझं म्हणणारे गेले. बरोबर आहे की? मग या ठिकाणी जर आपला जर देहच आपला नसेल तर देह संबंध आपला असेल का? महाराज आपला जर असेल तर फक्त परमात्मा आहे. स्वतः भगवान म्हणतात, ममोंशी जीवलोके जीवभूते सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी स्पर्शती. 15व्या अध्यायात भगवान सांगतात, हे सगळे माझ्या वंशाचे आहेत, हे सगळे माझे आहेत, पण मला विसरले. आणि मला विसरून जे नाही आपलं त्याच्या नादी लागले, म्हणून हे सुखी नाही. वास्तविक पाहता सुख हे आपलं स्वरूप आहे. मला चांगली गोष्ट लक्षात ठेवली होती. हे बा, तुम्ही व्यापार जो करता शहाणे महाराज, अंगठीचा, बोरमाळीचा, बुगड्याचा, फुलाचा व्यापार नाही करीत तुम्ही. तुम्ही सोन्याचा व्यापार करता. आणि अंगठी म्हणजे सोनं नाही, पण सोन्याशिवाय अंगठी नाही. कर्णफुल म्हणजे सोनं नाही, पण कर्णफुलाशिवाय, सोन्याशिवाय कर्णफुल नाही. तसं या जगत दिसतंय हे उपाधी आहे, उपाधी कल्पित आहे, पण त्याचं अधिष्ठान आहे ना, ते अधिष्ठान हे सर्वांचं आहे, हे एक आहे. त्या अधिष्ठानाला विसरलो म्हणून आपण दुःखी आहोत. विठ्ठल विठ्ठल. आणि तो अधिष्ठान परमात्मा आहे आपला, तो सुखरूप आहे, त्याच्यासारखा दुसरा सुखी कोणी नाही, म्हणून आपण सुखाच्या प्राप्ती करता तिकडे चाललो. कसं तो सुख देणार आहे. आता वास्तविक चिंतन करीत असताना आपण त्या परमात्म्याकडे जात असताना कसं जावं? हो, तर सांगतात की त्या परमात्म्याकडे जात असन तर त्याचं नाम गात जा.
दात